माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत। खरं तर काँग्रेस पक्षाचा मार्गदर्शकच आज हरवलेला आहे। संकटाच्या काळामध्ये हा देश उभं करण्यामध्ये सिंहाचा वाटा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांचा होता। आम्ही सर्वजण आज खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग साहेबांच्या जाण्याने एक मोठी पोकळी देशामध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे। असा नेता पुन्हा होणे नाही। अनेक आरोपांना त्यांनी त्यांच्या कार्यातून, कामातून, निर्णयातून उत्तर दिलं आणि एक स्वच्छ प्रतिमेचा, प्रामाणिक, मृदुभाषी, संयमी, सुसंस्कृत असा राजकारणी, असे महान व्यक्ती या देशातून हरपले आहेत। आज आपल्या संपूर्ण देशामध्ये दुःखाची लाट आहे। देशाचे माजी प्रधानमंत्री, अर्थतज्ञ मनमोहन सिंग जी आपल्यात नाही। भारत सरकारने 7 दिवस दुखवटा जाहीर केला आहे। खरं तर मनमोहन सिंगजींनी या देशाला आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं। अत्यंत संवेदनशील, शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि एक आदराचं स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं। मनमोहन सिंगच्या जाण्यामुळे देशाचं नुकसान झालं आहे। मी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। ही पोकळी न भरून निघणारी आहे। देशातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं निघून गेलं, ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी दिशा देऊन देशाचं अर्थकारण सुस्थितीत आणलं होतं। म्हणजे मंदीच्या काळात सुद्धा अर्थकारणाची घडी नीट बसवणारा नेता म्हणून मनमोहन सिंगांची ओळख होती। आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं होतं। त्यांनी अर्थमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी केलेली कामगिरी या ठिकाणी निश्चितच चिरंतन लक्षात राहील अशा प्रकारची आहे। मी त्या ठिकाणी भावपूर्ण त्यांना आदरांजली अर्पित करतो।